नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हे शून्य मशागत तंत्रज्ञानाचं माझं चौथं पीक आहे. तुम्ही बघू शकता, ही पावसाळ मका होती पहिली. पावसाळ मकाच्याच दोन्ही खोडांच्या मध्ये मी नवीन मकाची लागण केली त्याच बेडवरती. हे 4 फुटाचे बेड आहे. मागच्या वर्षी पाडले होते उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामध्ये सुरुवातीला कपाशी होती मागच्या वर्षी, जूनची लागवड होती. आणि आता त्याच्यानंतर मका घेतली उन्हाळा, नंतर पावसाळा मका. आता ही तिसरी मका टाकली परत. ही 9 सप्टेंबरची लागवड आहे. 9 सप्टेंबरला लागली होती मका. उन्हाळा मका माझी छान अशी आली. पहिले व्हिडिओ टाकला होता. आता ऑलमोस्ट ही माझ्या, हे बघू शकता, कंबर लेवल झाली मका. 1 महिन्याची मका ही. आज 1 महिना कंप्लीट झाला. अतिशय छान असा रूट पण झाले आणि खोड पण मजबूत आहे. आणि सर्व जीवाणू बघू शकता तुम्ही, मुंग्या, किडे सर्व असे तयार होतात आपोआप. ते सर्व हे नरम बेड झाले सर्व, एकदम आपोआप एकदम मुलायम अशी माती झाली. काहीच न करता, नाही वखर नाही कल्टिवेटर. फक्त मी याच्यामध्ये मका काढल्यानंतर हार्मेट्रीची फवारणी केली. सर्व याच्यात केना होता, केना सर्व जळाला आहे. आणि आता जस्ट 20 दिवसाची मका झाल्यानंतर, म्हणजे 10 दिवस झाले, तेव्हा याच्यात मी टिंजरची फवारणी केली. टिंजरची फवारणी केल्यानंतर जे आता उरलेलं गवत होतं ते सर्व साफ झालं आहे, काहीच राहिलं नाही. हे पण जळते आता राहिलेलं. आणि सुरुवातीला इमॅक्टिनची फवारणी केली, दुसरी प्रोपेक्टची केली. छान अशी मका झाली सध्या. खंडागळे सरांनी चांगलं असं मार्गदर्शन केलं सुरुवातीला. आता पूर्ण हा फक्त 1 महिन्याची मका आहे. कंबर लेवल झाली मका. एक महिन्याची मका फक्त. ही 741 चवाने आता सध्या 4 थैल्या, 2 एकर क्षेत्र आहे पूर्ण. आणि सर्व तसेच आहे. पूर्ण सजीवसृष्टी आपोआप तयार होती याच्यामध्ये. म्हणजे मुळं जे हे सर्व खात आहे सध्या, खालून आपोआप खराब होत आहे सर्व. हे बघा, सर्व खोड तसेच आहे. हे सर्व आता ही जी उन्हाळ मका होती, ही सर्व अशी झाली, पूर्ण सडून गेली, आपोआप कुजून गेली. हे बघा, सर्व माती तयार झाली आपोआप हिची. काहीच न करता सर्व माती तयार झाली आपोआप. इथं होल पडले खाली, हे बघा, अशी सर्व खाऊन घेतली. आणि आता ही पण मका तशीच होणार. आणि हे पण बेड एकदम, कुठंही जाय तुम्ही, एकदम तुम्हाला नरम बेड दिसतील. एकदम छान अशी बेड आपोआप नरम झाली. धन्यवाद.